नमस्कार मित्रांनो, आपण आज बघणार की बाबा आपले जे पिल्ले आहेत, हे आता नवजात जे पिल्ले आहेत आपले, त्या पिल्ल्यांना आपण काय विटॅमिन्स, मल्टीविटॅमिन्स, काय अँटीबायोटिक्स पण देतो. तर आता थोडं थंडी पण चालू आहे, थंडी वाढलेली आहे. तर थंडीमध्ये आपण त्यांना कोणते औषध द्यायचे? सर्दी येऊ शकते, तर सर्दीचं कोणतं औषध आहे, मल्टीविटॅमिन्स कोणते आहेत किंवा विटॅमिन्स काय आहेत, अँटीबायोटिक्स काय आहेत, की ह्या एक प्रायमरी पहिले 1 महिना ते 1.5 महिना जेव्हा आपण ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं की जो पहिला जो एक आठवडा ते 4 आठवडे जो काळ असतो तो ब्रोडिंग काळ असतो. ह्या काळात त्यांची विशेष आपल्याला काळजी घ्यायची होती. आपल्याला हा ब्रोडिंग एरिया तयार करायचा होता. त्यांना खाद्य, पाणी, स्वच्छ पाणी हे पण द्यायचं. हे आपले म्हणजे प्रायमरी गरज असते, म्हणजे प्राथमिक गरज असते. तर आता आज आपण बघणार की त्यांना जे आपण ह्या काळात जे औषध देणार आहे किंवा विटॅमिन्स कोणते कोणते देणार आहेत ते आपण आज बघणार आहोत. तर माझ्याकडे हे विटॅमिन्स किंवा औषध एकदम सगळे औषध द्यायचे नाहीत. कोणतं औषध कधी द्यायचं ते मी तुम्हाला समजून सांगतो. तर सर्वप्रथम आता सगळ्यात पहिल्यांदा हे जे कंटिन्यू आपण पाणी जे आपण गुळ पाणी अगोदर देत होतो त्या पाण्याबरोबर हे एक लेक्झिन पावडर म्हणून येते. तर हे पावडर तुम्हाला द्यायचे साधारणतः एक 5 ग्रॅम किंवा 3 ग्रॅम ह्या क्वांटिटीमध्ये ही तुम्हाला सगळ्यात पहिला पावडर द्यायची, लेक्झिन पावडर त्या पाण्याबरोबर द्यायचे. त्याच्यानंतर जेव्हा तुम्हाला विटॅमिन्स द्यायचे आहेत तर हे विटॅमिन्स आहे मल्टीस्टार कंपनीचे विटॅमिन्स आहेत. हे तुम्ही विटॅमिन्स त्याच पाण्यामध्ये 1-2 थेंब त्याच्यामध्ये टाकायचे आणि साधारणतः 3 लिटरमध्ये तुम्ही 2 थेंब टाकू शकता. नंतर आता हे सर्दीचं औषध आहे, तर हे सर्दीचं औषध तुम्ही टाकू शकता. तर जेव्हा सर्दी येते आपल्याला समजतं की बाबा आपण पिल्लांकडे बघितलं तर ते पिल्ले त्यांचे पंख जे असतात ते पंख असं खाली सोडतात किंवा मागची जी टेल असते ते टेल पण खाली सोडतात. आता आपण हे सगळ्यात पहिल्यांदा हे मल्टी स्टार कंपनीचे मल्टीविटॅमिन देऊया पिल्ल्यांना. हे बघा आपण आता मल्टीविटॅमिन हे औषध देतो त्यांना. साधारणतः 5 ml घेतलं आपण ओतून. हा आपला वॉटर फीडर आहे. तर वॉटर फीडरमध्ये आपण हे असं टाकून घेतलं व्यवस्थित. टाकल्यानंतर मग तुम्ही स्वच्छ पाणी याचं वापरा, म्हणजे मग ते फिल्टर असू दे, नाही तर मग कशातच पण स्वच्छ असलं पाहिजे पाणी, जेणेकरून त्यांना काय पिल्लांना त्याचा काय प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे. हे बघा असं तुम्ही जेव्हा त्यात पाणी ओततं ना त्याला असं फ्रेश येतो थोडासा, नंतर मग नॉर्मल होतं पाणी. मग असं हे फिल्टर ठेवल्यानंतर हे असे पिल्ले प्यायला सुरुवात करतात हे लोक. तर जेणेकरून त्यांना प्रोटीन, विटॅमिन्स वगैरे, प्रोटीनसाठी तर प्रोटीन आपण देतो त्यांना, पण हे विटॅमिन्स ह्यातून मल्टीस्टारमधून भेटून जातात.